तर बातमी आहे मनसे भाजपच्या संभाव्य युतीची। साथ देतील त्या सगळ्या पक्षांना सोबत नेण्याची आमची तयारी आहे। मनसे आमच्या सोबत आल्यास स्वागतच आहे। मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांवर प्रवीण दरेकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मनसेचा 9 तारखेला गुढीपाडव्यानिमित्त मेळावा आहे। शिवतीर्थावर मेळावा असणार आहे आणि यावेळी मोठी घोषणा होईल असे कयास सुद्धा लगावले जात आहेत। त्यामुळे विकासाच्या तुमच्या रथाला चौथं चाक सुद्धा जोडलं जाईल अशी सुद्धा चर्चा आहे। काय म्हणाल? नाही, पहिल्यापासून मी सांगितलंय की मोदी साहेबांच्या विकसित भारताच्या संकल्पनेसाठी या देशामध्ये जे जे पक्ष जे जे नेते या ठिकाणी सहभाग घेतील, साथ देतील, त्याचं स्वागतच भारतीय जनता पार्टीने कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या ठिकाणी केल्याचं देश पातळीवर राज्य पातळीवर आपण दिसेल। आणि त्यासाठी आम्ही 2 पावलं मागे येत अनेक तडजोडी त्या ठिकाणी केल्यात। कारण आमच्या पक्षापेक्षा पक्षाचाच उद्देश आमचा आहे की राष्ट्र प्रथम। आणि जर मोदी साहेब विकसित भारताची संकल्प घेऊन पुढे येत असतील तर पक्षाच्या आयडियोलॉजीप्रमाणे राष्ट्र आमच्यासाठी प्रथम आहे। संजय निरुपम हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे आणि पण ही चर्चा सुरू असताना त्यांच्या प्रवेशापूर्वीच मोहित खंबोज यांनी त्यांच्या प्रवेशाला कुठेतरी विरोध केलेला आहे। मनसेचे नेतेही आता त्याला विरोध करतायत। नाही, मला वाटतं संजय निरुपम यांनी घेतलेल्या भूमिका, त्यांचं वक्तव्य जेव्हा अशा प्रकारची स्थिती येते तेव्हा व्यक्तिगत अशा प्रकारच्या सहभाग प्रक्रियेत ज्यांचा असतो ते मत प्रदर्शित करत असतात। आणि त्याच्यामुळे मोहित कंबोजनी मत प्रदर्शित केलंय, मनीष धुरीने केलंय, परंतु ते काही कुठल्या पक्षाचं सार्वत्रिक मत नाही। जेव्हा पक्षाचं मत येईल त्यावेळेला त्याच्यावर अधिक वाणीनं भाष्य त्या ठिकाणी आपल्याला करता येईल। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।